सतत 2 दिवसाचा पावसामुळे टाकेवाडीचा जो म्हसोबा महाराज पाझर तलाव आहे त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. पाहू शकता फक्त 1 ते 1.5 फूट तलावाची जी किनारपट्टी आहे ती ओव्हरफ्लो व्हायला फक्त 1 ते 1.5 फुटाचा अंतर बाकी राहिलेलं आहे. नमस्कार मंडळी, आपण आता आहोत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या टाकेवाडी या गावामध्ये. निसर्गाच्या वरदानामुळे सध्या गावचा परिसर हिरवागार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाचे वातावरणही आनंददायी आहे, पण याच आनंदात आता एका मोठ्या संकटाची सावली घोंगावू लागली आहे. आमच्या ह्या टाकेवाडी गावाच्या श्री म्हसोबा महाराज पाझर तलावामध्ये मुसळधार पावसामुळे हा तलाव आता पूर्णपणे ओसंडून वाहू लागलेला आहे. पाणी थेट काठावरील मंदिरापर्यंत आणि परिसरात शिरलेले पाहायला मिळत आहे. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि रौद्र रूप धारण करत आहे. तलावाची ही सध्याची परिस्थिती पाहता टाकेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जर पाण्याचा दाब असाच वाढत राहिला, तलाव फुटला किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला, दुर्घटना घडली तर खालील परिसराचे आणि शेतीचे कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान होणार आहे. तलावाच्या खालील बाजूला असलेला टाकेवाडीचा काही भाग तसेच विठ्ठलवाडी, नांदूर हा खूप मोठा परिसर आणि राहणारी वस्ती ही ओढ्याकाठची वस्ती यांना खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. म्हणूनच सर्व टाकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही संबंधित प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधींना नम्रपणाची आणि आग्रहाची विनंती करतो की कृपया परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, योग्य वेळीच दखल घेऊन येथे आवश्यक त्या उपाययोजना करा. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा आणि संभाव्य धोका टाळा. दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा वेळीच खबरदारी घेतलेली बरी. प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे ही संपूर्ण टाकेवाडी गावची आर्त हाक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. समस्त ग्रामस्थ टाकेवाडी. हा श्री म्हसोबा महाराज पाझर तलाव गेल्या 40 वर्षामध्ये अनेक वेळा पाऊस झाला मोठ्या प्रमाणात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आतापर्यंत कधीच पाऊस नव्हता. कारण आज या तलावाची परिस्थिती अगदी डेंजर झोन झालेली आहे. पाहू शकता ही जी किनारपट्टी आहे हिच्यापासूनचं जे अंतर आहे ना, हे छत्रीच्या मापाचं अंतर आहे. म्हणजे फक्त 1.5 फूट पाणी ओव्हरफ्लो होण्यासाठी बाकी राहिलेलं आहे. म्हणून आमच्या टाकेवाडी ग्रामस्थांची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की मोठी दुर्घटना होण्यापूर्वी इथं प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी आणि याच्यावरती योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. मागच्या 2 वर्षापासून आम्ही न्यूजच्या माध्यमातून टाकेवाडी ग्रामस्थांची ही मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. बऱ्याच वेळा अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात, पण ठोस अशी कारवाई होत नाही. जर ह्या तलावाने धोक्याची पातळी ओलांडलेली ऑलरेडी, हे पाणी जर कधी ओव्हरफ्लो होऊन गेलं तर मोठी दुर्घटना घडू शकते. खाली असलेली आमची नांदूर असेल, विठ्ठलवाडी असेल, टाकेवाडीचा काही भाग असेल, या सर्व गावांना प्रचंड मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो. शेतीला प्रचंड नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं पुन्हा एकदा आमच्या टाकेवाडी ग्रामस्थांची प्रमुख मागणी असणार आहे, प्रशासनाने इथं अधिकाऱ्यांना पाठवावं, त्यांनी पाहणी करावी आणि योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्यात यावा. आता इथं आमचे पाटील साहेब असतील टाकेवाडी गावचे, श्री आदरणीय उल्हासजी चिखले साहेब आणि आमचे काही ग्रामस्थ यांनी संपूर्ण पाहणी केलेली आहे. टाकेवाडीचे जे वाड्या वस्त्या आहेत वरच्या आणि जे छोटे मोठे तलाव आहेत, इकडचं सर्व येणारं पाणी हे खाली ह्या मोठ्या तलावात येत असते. आणि आता परिस्थिती अशी आहे, अजून पावसाळा जवळपास 2-2.5 महिने बाकी आहे. संपूर्ण तलाव भरलेले आहे आणि पूर्ण क्षमतेने येणारं सगळं पाणी हे श्री म्हसोबा महाराज पाझर तलावामध्ये येत असते. त्याच्यामुळं वारंवार आम्ही ही प्रशासनापर्यंत आमची दखल जी आहे ती पाठवण्याचं आणि पोहोचवण्याचं काम करतोय. त्याच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी हीच आमची टाकेवाडी ग्रामस्थांची प्रमुख मागणी असणार आहे. हा तलाव बांधल्यापासून आता यावर्षी ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याच्यापूर्वी म्हसोबा महाराज मंदिर वर घेतलं त्यावेळेला त्याच्यात खाली 2 फूट पाणी राहायचं, परंतु ह्या वेळेला त्या मूर्तीला पाणी स्पर्श करायला पाहत आहे. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्तच पाऊस आहे. सांडव्यातून पाणी वाहत जरी असलं तरी धोका होऊ शकतो. आत्ताच आमच्या पाटील साहेबांनी आमच्या टाकेवाडी गावचा असलेला श्री म्हसोबा महाराज पाझर तलाव आणि याबद्दलचा असलेला धोका हा प्रशासनाचं लक्षात यावा म्हणून जी सध्याची वस्तुस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता हे टाकेवाडीचं ग्रामदैवत जे पाण्यातील मंदिर आहे श्री म्हसोबा महाराज मंदिर, हे जवळपास 2014ला ज्यावेळेस गावकऱ्यांनी म्हसोबा महाराज पाण्यातले असलेले ते वरती घेतले आणि त्यांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी निर्माण केलं, तेव्हापासून तर आतापर्यंत जवळपास 12-13 वर्षामध्ये सतत पाऊस होत असून सुद्धा आणि जुने लोक सांगतात की जवळपास 40-45 वर्षामध्ये
अनेक वेळा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पण हा तलाव एवढ्या मोठ्या प्रमाणात आतापर्यंत कधीच दिसला नाही त्यांना, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा कधीच आला नाही. आणि आता सध्या पावसाळा सुरुवात झालेला आहे. आज आहे 7 ते 8 जून आणि सतत 3 दिवस पाऊस चालू असल्यामुळे टाकेवाडीत असलेले छोटे मोठे सगळे बंधारे पाण्याने फुल झालेले आहेत आणि अगदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे हा असलेला श्री बसोबा महाराज तलाव हा डेंजर झोन मध्ये दिसत असून खूप मोठा धोका उद्भवू शकतो. म्हणून आमची टाकेवाडी ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती असेल की आपण या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी आणि या तलावाची असलेली जी संपूर्ण वस्तुस्थिती तुमच्या जर लक्षात आली तर त्यानंतर तुम्ही योग्य ती कारवाई या ठिकाणी करावी. कारण जर हा तलाव कधी फुटला तर खाली असलेला आमच्या नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडीतला काही भाग या संपूर्ण गावांना खूप मोठा धोका उद्भवू शकतो. खूप मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत त्यांना नुकसान होऊ शकतं. म्हणून आमची वारंवार टाकेवाडी ग्रामस्थांची ही मागणी आहे की इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि या तलावाची जी धोक्याची पातळी ओलांडण्याची परिस्थिती आहे त्यासाठी काहीतरी योग्य ती उपाययोजना करावी. पाहू शकता तुम्ही हा तलावाचा संपूर्ण परिसर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सांडव्यातून जरी पाणी चालू असलं तरी तलाव उंडाळण्यासाठी फक्त 1 ते 1.5 फुटाचं अंतर राहिलेलं आहे. त्यामुळे गेले 2 वर्ष आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करतोय. आम्ही न्यूजच्या माध्यमातून ही टाकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतोय की या तलावाकडे आपण दुर्लक्ष करू नये. काल लघु पाटबंधारे खात्याचे उपअभियंता दत्ता पाटील आणि S.R. पाटील आणि त्यांच्या सोबतचे अहमदराव साहेब सगळेजण आले होते. या ठिकाणी तलावाची वस्तुस्थिती पाहून गेले. लवकरच याच्या उपाययोजना करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिले. ग्रामस्थांची मागणी आहे की प्रशासनाने इकडे लक्ष घालावं आणि ह्या डेंजर झोनमध्ये असलेल्या तलावाचं दुरुस्ती असेल किंवा तलावाची जी किनारपट्टी आहे त्याला पॅरलल एखादी भिंत असेल याची प्रमुख मागणी ग्रामस्थांची आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी. हा तलाव जर कधी फुटला किंवा अशी काही दुर्घटना घडली तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. टाकेवाडी गावाच्या खाली असलेली पाटीलवाडी वस्ती असेल, नांदूर असेल, विठ्ठलवाडी असेल, ह्या सर्व गावांना खूप मोठा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे ह्या गंभीर वस्तूकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. पाहू शकता तुम्ही 2 दिवस सतत पाऊस चालू असल्यामुळे सर्व दऱ्याखोऱ्यातून येणारं ओढ्याचं पाणी सर्व ह्या श्री बसोबा महाराज पाझर तलावात येते आणि अक्षरशः हा तलाव जो सांडवा आहे 4 मोऱ्या सांडवा आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण भरून चाललेला आहे पूर्ण क्षमतेने. आता पाऊस थोडा कमी झाला आहे त्यामुळे पाणी लगेच कमी होतं, पण जर पाऊस कंटिन्यू चालू झाला तर ह्या 4 मोऱ्यांमध्ये पाणी बसणार नाही आणि पूर्ण पाणी हे ह्या तलावाच्या पट्टीवरून खाली म्हणजे उमदळून बाहेर निघण्याचे चान्सेस जास्त आहे. पाहू शकता किती मोठ्या क्षमतेने ह्या 5 मोऱ्या आहे, 5 मोऱ्यांमधून पाणी चालू आहे सांडव्याचं. तुम्ही खाली पण पहा. राहू द्या नको. मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे सांडव्यातून, पण तरीही पाणी मोठ्या प्रमाणात वरतून येत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धोका तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही इथं अगदी शेती वगैरे सगळी पाण्यातून तुडुंब भरलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सांडवा पाहू शकता तुम्ही. तलावाची जी किनारपट्टी आहे आणि त्याच्या नजीक असलेलं हे पाणी म्हणजे फक्त 1 हातभर अंतर राहिलेलं आहे तलावाच्या वरनं पाणी जाण्यासाठी. जर पाऊस कंटिन्यू चालला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. वारंवार आम्ही टाकेवाडी ग्रामस्थ ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनात आणतोय, पण ठोस अशी कारवाई होत नाहीये किंवा याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळं ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी अशी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही विनंती करतोय. पहा हे किनारपट्टीला असलेलं पाणी किती जवळ आलेलं आहे. फक्त हातभराच्या अंतरावरती असलेली ही किनारपट्टी. जर पाऊस असा जोरात राहिला चालू तर तुम्हाला जे म्हणतोय मी त्या तलावाच्या वरनं पाणी जायला वेळ लागणार नाही. ही आहे किनारपट्टी आणि किनारपट्टीची फक्त 1 ते 1.5 फूट अंतर पाणी खाली आहे. जर पावसाचा जोर राहिला ना तर किनारपट्टीच्या वरनं म्हणजे डायरेक्ट तलाव उमदळून पाणी बाहेर निघू शकतं.
एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते जर असं काही झालं तर. आणि हे आमचं ग्रामदैवत आहे श्री म्हसोबा महाराज. त्याला असलेला हा रॅम्प पूर्ण पाण्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 फूट पाणी वरती चढलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, ह्या पूर्ण रॅम्पमध्ये पाणी आहे. आणि श्री म्हसोबा महाराज देवस्थानचा जो चौथरा आहे त्या चौथऱ्याला खेटून पाणी आहे. आणि पाणी अजूनही मोठ्या प्रमाणात वरनं सर्व ओढा नाल्यांचं तलाव सगळे मोठे बारीक छोटे सगळे तलाव भरलेले आहेत. त्याच्यामुळे पाणी सर्व आता श्री म्हसोबा महाराज तलावात येत आहे. तरी बी ना ते बस आणि पाणी